आमचा पक्ष अजितदादा गट जरी असला तरी 100% या प्रश्नावर आम्ही तुमच्यावर राहू। व्यक्तिगत जीवनामध्ये आमचा शेतकरी उद्ध्वस्त होणारच आहे। 150-160 दिवस गोपाळराव चालणारे कारखाने 90 दिवसावर आल्यात आणि हा जर मार्ग गेला तर कदाचित 50-60 दिवसातच कारखाने बंद पडतील अशी परिस्थिती आहे। महाराष्ट्रातनं हा नवीन नागपूर तो गोवा रस्ता कुठूनही जाता कामा नये। या महाराष्ट्र सरकारनं ड्रीम प्रोजेक्ट म्हणून जो रस्ता प्रस्तावित केलेला आहे त्याला विरोध करण्यासाठी उपस्थित असलेले या जिल्ह्याचे नेते, आमचे सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय बंटी साहेब, या जिल्ह्यातले एक लढाऊ नेते, शेतकरी संघटनेचे राज्याचे प्रमुख माजी खासदार शेट्टी साहेब, माजी आमदार संपतबापू पवार पाटील साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय देवणे साहेब, गिरीश फोंडेजी, सर्व विविध पक्षाचे प्रमुख नेते, व्यासपीठावरील सर्व नेते आणि जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व विविध संस्थांचे पदाधिकारी आणि उपस्थित शेतकरी बंधूंनो, गेले अनेक दिवस सातत्यानं या शक्तीपीठाला या जिल्ह्यातून आणि महाराष्ट्रातून प्रचंड मोठा विरोध आहे। या जिल्ह्यातून हा रस्ता होणार नाही म्हणून राज्यकर्त्यांनी एकेकाळी घोषणा केली, पण दुर्दैवानं या जिल्ह्यातूनच हा रस्ता आणि पुन्हा सुरू होतोय का काय अशी भीती वाटायला लागलेली आहे। आम्ही राधानगरी, बुदरगड आणि आजरा तालुक्यातल्या लोकांनी याला विरोध केलेला आहे। बैठका घेतल्यात, मेळावे घेतलेत। काल आजऱ्याला आम्ही मोर्चा सुद्धा काढला। आजरेकरांनी पहिला मोर्चा काढला तालुक्याच्या तहसील कार्यालयावर, म्हणून मी त्यांचं या ठिकाणी कॉम्रेड आता आमचे आहेत संपतजी, त्यांचं अभिनंदन सुद्धा केलं। पण माझं मात्र मत असं आहे की आम्ही असा एखादा मेळावा घेतला आणि सरकारनं भीती घेतली असं होणार नाही। हा लढा दीर्घकाळ आपल्याला लढावा लागणार आहे। जोपर्यंत हा शक्ती मार्ग रद्द होत नाही तोपर्यंत आपल्या सर्वांना, महाराष्ट्रातल्या तमाम शेतकरी बांधवांना हा लढा नेटानं पुढे न्यायला लागणार आहे। मला अतिशय नम्रतेनं खासदार साहेबांना आणि माजी मंत्री साहेबांच्या निदर्शनाला आणून द्यायचं आहे। या जिल्ह्यामध्ये अनेक लढाई आपण केल्या। कोल्हापुरामध्ये सुद्धा टोल बंदीचा आपण लढा केला, ND पाटलांच्या नेतृत्वाखाली तो यशस्वी केला। मला वाटतंय गोपाळराव पाटील आता चंदगडचे आहेत, चंदगडला सुद्धा 2 विनाशकारी प्रकल्प येणार होते, त्याला विरोध करून ते बंद पडलं। आम्ही काळामवाडी धरण कृती समितीच्या वतीनं असाच मोठा जिल्ह्यामध्ये स्वर्गीय रत्नापांना कुंभारांच्या नेतृत्वाखाली आणि या जिल्ह्यातल्या तमाम विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेला प्रचंड मोठा लढा झाला। अनेक वर्ष लढा चालू होता। त्या लढाईमध्ये, काळामवाडी धरणाच्या लढाईमध्ये बिद्री सहकारी साखर कारखान्यानं नेतृत्व केलं आणि आम्ही सर्वांनी मिळून गावागावामध्ये काळामवाडी धरणासाठी चळवळी उभा केल्या, जनजागृती केली, जनरल बॉड्यामध्ये ठराव केले, गाव सभांचे गावागावात आपण सभा घेतल्या आणि माणसं उठवण्याचा प्रयत्न केला। मला वाटतंय आता बंटी साहेब तुम्ही एखादी शॉर्ट कृती समिती निर्माण करावी आणि कृती समितीमार्फत जो आदेश येईल तो या जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांनी आम्ही पाळायचा, अशा पद्धतीची संकल्पना आपण राबवा। आमच्या गावागावातल्या गावसभा आम्हाला घेण्यासाठी तुम्ही एक आदेश द्या की अमुक दिवसामध्ये ही गावसभा घ्या।
आम्ही सर्वांनी फिरून गावागावात जागृती करून गावसभा आम्ही या ठिकाणी घेऊ. आणि दुसरी एक बंटी साहेबांना मला विनंती करायची आहे, कारण मी त्या लढ्यात फार छोटा होतो. काळामवाडी धरणाच्या वेळेला कार्यकर्ता छोटा होतो, शाळेला कॉलेजला जात होतो, पण प्रचंड मोठा लढा झाला. बापू त्यामध्ये होते आणि म्हणून मी अधिक काय बोलणार नाही. एवढंच सांगेन की तुम्ही साहेब केडीसी बँकेमध्ये मग ते आजरा कारखाना असेल, बिद्री कारखाना असेल, भोगावती कारखाना असेल, कुंभी कारखाना असेल, वारणा कारखाना असेल, जे जे कारखाने या बाधित होत आहेत क्षेत्र, त्या सगळ्या कारखानदारांना बोलवा आणि एक तुम्ही आदेश द्या की तुम्ही या लढ्यामध्ये सक्रिय व्हा. तुमचे सगळेचे सगळे सभासद याच्यामध्ये उतरण्याची गरज आहे. मित्रांनो, व्यक्तिगत जीवनामध्ये आमचा शेतकरी उद्ध्वस्त होणारच आहे, पण त्याही पेक्षा आता 150-160 दिवस गोपाळराव चालणारे कारखाने 90 दिवसावर आल्यात आणि हा जर मार्ग गेला तर कदाचित 50-60 दिवसातच कारखाने बंद पडतील अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून कारखानदारीवर अतिशय वाईट परिणाम याचा सुद्धा होणार आहे. आणि म्हणून या जिल्ह्यातून हा रस्ता जाता कामा नये तर महाराष्ट्रातनं हा नवीन नागपूर तो गोवा रस्ता कुठूनही जाता कामा नये यासाठीची भूमिका कोल्हापूरकरांनी पुढाकार घेऊन करावी. आणि बंटी साहेब आणि खासदार साहेब तुम्ही पुढाकार घ्या. आम्ही सगळी माणसं तुमच्या बरोबर आहोत ताकदीनं, काय काळजी करू नका. आमचा पक्ष अजितदादा गट जरी असला तरी 100% या प्रश्नावर आम्ही तुमच्याबरोबर राहू असा शब्द या निमित्तानं देतो. अधिक बोलत नाही. लवकरात लवकर तुम्ही साखर कारखानदाराची बैठक बोलवा आणि सगळ्या साखर कारखान्यांना जागा करून पुन्हा एकदा जनतेचं हे मोठं आंदोलन उभा करूया आणि उद्याची लढाई जिंकूया. एवढा शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धैर्यशील पाटील कोल्हकर. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.